गोंदिया जिले में इस समय भीषण गर्मी का प्रकोप जारी है। राज्य में पारंपरिक रूप से बारिश की शुरुआत का संकेत माने जाने वाला मृग नक्षत्र भले ही शुरू हो चुका है, लेकिन अब तक आसमान से एक भी बूंद नहीं गिरी है। इसके विपरीत तापमान लगातार बढ़ता जा रहा है और शुक्रवार को जिले का अधिकतम तापमान 39 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया है। इससे न केवल आम नागरिक बेहाल है, बल्कि मानसून का इंतजार कर रहे किसानों की चिंता भी बढ़ गई है। गोंदिया जिले में मृग नक्षत्र के बावजूद बारिश न होने से गर्मी ने कहर बरपा रखा है। शुक्रवार को जिले का तापमान 39 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, जिससे जनजीवन अस्त व्यस्त हो गया है। मौसम विभाग की जोरदार बारिश की भविष्यवाणी फिलहाल उल्टी साबित हो रही है। जिला आपदा प्रबंधन और स्वास्थ्य विभाग ने नागरिकों से दोपहर में धूप से बचने और तरल पदार्थों का सेवन करने की अपील की है। हीट स्ट्रोक, सिरदर्द और उल्टी जैसे लक्षणों पर तुरंत डॉक्टर से संपर्क करने की सलाह दी गई है। मागील 3 दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात जो तापमान आहे त्यामध्ये थोडी वाढ झालेली आहे। तसेच 4 दिवसापूर्वी गोंदिया जिल्ह्यात जवळपास 1 ते 1.5 तास पाऊस पण चांगला आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यात ह्युमिडिटी आर्द्रता वाढलेली आहे आणि या दरम्यान काही नागरिकांना, काही लोकांना ज्यांना काही आजार असेल तर त्यामध्ये ह्युमिडिटीचा प्रमाण वाढल्यामुळे त्यांना असहजपणा, अनइझीनेस वाटत आहे। अशामध्ये नागरिकांनी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा आणि सल्ल्यानुसार त्यांनी त्यांचा पुढील उपचार करावा। आणि हा जो तापमान आहे येत्या काही दिवसात पाऊस आल्यावर निश्चितच यामध्ये कमी येईल आणि हवामान खात्याने पुढील 5 दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे। यामध्ये आता जे प्रेडिक्शन आलेलं आहे, शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी जे जिल्ह्याचे कृषी विभाग आहे त्यांच्या संपर्कात राहावा। शेतकरी बांधवांनी मेघदूत आणि मौसम हे जे ॲप आहेत, शासनाचे अधिकृत ॲप आहेत, त्यांनी प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करावे। यामध्ये जिल्ह्यामध्ये कोणत्या जे क्रॉप्स आहेत त्यांना वागणूक द्यायची आहे या संदर्भाची माहिती वेळोवेळी त्यांना त्या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे।